तर मित्रांनो फायनली आता मी महाबळेश्वर एंटर झालेलो आहे. पार्किंग पण केली इथे आणि फॉग खूप जास्त प्रमाणात आहे. फॉगच दिसतं सगळीकडे, फॉगच वाटतं बघा आता. आहा मस्त वाटतं एकदम. महाबळेश्वर की जय. मंडळी बोटिंग झाली आता माझी करून आणि आम्ही इथून आता निघणार स्टेट मॅप्रो गार्डनला. पावसामध्ये पण बऱ्याच प्रमाणे गर्दी आहे त्याची. जय श्रीराम, नमस्ते. आम्ही मित्रमंडळी हिंदी स्वराज्य ग्रुप आता भरपूर वर्षानंतर निघालो ट्रिपसाठी. महाबळेश्वर, प्रतापगड आणि रायगड किल्ला आम्ही पाहणार आहोत. तर चला आमच्या सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. 2 नाईट सोबत राहा शेवटपर्यंत. आमचे 60 फ्लोअर आपला एअरक्राफ्ट. भावांनो आता आम्ही निघाले सकाळपासून निघालेलो. 8-9 वाजता 12 वाजले निघायला. दिपेश भावाची कृपा गाडी धुवायला गेलता 3 तासानंतर आलेला. बऱ्याच वर्षांनी आमचा प्लॅन ठरले कसा तरी, त्यान पण 3 जण कॅन्सल झाल्या. आम्ही 6 जणच आहोत आता. रिलॅक्स करायला चालले, 3 जण कॅन्सल झाल्या. नक्की काय रिलॅक्स करायला चालले त्यान मी आता 2-3 मजबुरीने निघल्या बघा. आणि हा रिलॅक्स महिना आमचा. नक्की काय रिलॅक्स करायला? खूप रिलॅक्स करायचं तिथे जाऊन. ह्याच्यावर सर्वांचा धुरा आहे. तो काही पित्ती कारण एरोप्लेनचा हँडल त्याच्या हातामध्ये आहे. हे आमचे ट्रिप मध्ये शांतता आणणारे नेते आणि वैभव आमचा तो बीएमसीचा. आणि आमचे खजिनदार पाठीमागे बसलेले आहेत. वैभव पाटील खजिनदार बघू शकता तुम्ही. त्याला ब्रँड लागतो. बोल खूप मजा येणार आहे आमच्या सोबत. तुम्ही ट्रिप कॅन्सल झाली तिथे पूर्ण कर्मचारी इथे डायरेक्ट संप घेणार असता. संपूर्ण मोबाईल 1 TB चेक. आमचा बाबू नाही फोटोग्राफर नाही. आपला 30 GB किती नमस्ते मित्रांनो. तर आमचं आता लंच झालेलं आहे पुण्यामध्ये जगदंबा हॉटेल. खूप फेमस हॉटेल आहे आणि इथे मस्त चव लागलेले आहे. मटन, भाकरी आणि सूप जेवण होतं एकदम भारी. आम्ही निघालो आता परत पार्किंग मध्ये पण गाडी आहे इथे. आणि आमचा मित्र हरीश पटेल कॉलवर आहे. तो ऐकत आहे सर्व आमचं ब्लॉगचं काय चाललेलं आहे. चला ऐका कोणी. हा बघा जगदंबा हॉटेल पाठीमागे. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. अरे का बोलतो वगैरे बैलगाड्याचे एका बोला बैलगाड्याचे पागा माझ्या धंदा ना आता लवकर पोहोचायला. दोन मिनिटाच्या रस्त्यावर पण तरी जगदंबावाल्यांनी आपलं एक गाडी ठेवली. गाडीची व्यवस्था केली आहे. याच्यात बसून आम्ही आमच्या गाडी जवळ आलोय. चला महाबळेश्वर एन्जॉय. लवकर तर मी 2-3 तासात महाबळेश्वरला बोलणार. 2 तास ना? हा 2 तासामध्ये 2 महाबळेश्वर. तासात महाबळेश्वर असणार. तर आम्ही मस्त एन्जॉय करण्यासाठी चाललोय स्पेशल. हा बघा आमचा डायलॉग मॅन. आणि हा जेसीबी नंबर काही पण काम असेल त्याला लगेच. हा मुलगा जेसी डंपर. जेसीबी नंबर. हा जेसीबी नंबर. हा जेसीबी आणि डंपर. तर तुम्ही इथे बघू शकता जगदंबा हॉटेलची इथे पार्किंग आहे. पूर्ण पार्किंग प्लॉट किती मोठा आहे. आणि दुपारच्या टायमाला तर इथे 1-1 तास वेटिंग असते. आणि आता खाली झाले कारण की आता वेळ झाले 5 वाजल्यात. आणि 5 वाजल्या सुद्धा तिथे गर्दी होती. तर आता मी जेवण झालं निघतो. चला गाडी तुम्ही लागली ना महाबळेश्वर की जय.
काय विषय चतुर्थी लागल्या होता मी ना एसी ना सारखी किती लोकांना तर राखले इथलं एक तर काय आता आम्ही लवकरच महाबळेश्वरला पोहोचणार आहे. महाबळेश्वर जवळ आले. 10-15-20 मिनिटाचा रस्ता आहे. थांबलो जरा रिलॅक्स व्हायसाठी. गाडी कंटाळा आला होता. मस्त इथे नजारा पण आहे. कशी गाडी गेली रोड असेल ना अशी जळू जळ. महाबळेश्वर मध्ये बरोबर त्यांनी येणार त्या बोलताना बुजी गेल त्यांचे हा मग ठीक आहे बोला मग मला नको नको तरी पण नको थोडासा उजेड असताना बघा. तर मित्रांनो फायनली आता मी महाबळेश्वर एंटर झालेलो आहे. पार्किंग पण केली इथे आणि फॉग खूप जास्त प्रमाणात आहे. फॉगच दिसतं सगळीकडे फॉगच वाटतं बघा आता. आहा मस्त वाटतं एकदम. बॅगा इथं ठेवलं ना. चला आता पहिले रूम बघतो आता आम्ही जाऊन. तर मित्रांनो आता सगळ्यात आधी आम्ही इथून रूम बघायला जातो. रूम कुठे भेटतो बघतो. जवळपासच रूम घेणार आहे मार्केटमध्ये, जेणेकरून मार्केटमध्ये फिरायला भेटेल आम्हाला व्यवस्थित. हॉकची मजा खूप मस्त आहे वाटते. तुम्ही राहता ना मस्त आम्ही मार्केटमध्ये फिरतो आता. रूम बघायला चाललोय. आता त्याची गाडी असली तरी टाकून जाणार खूप थंडी वाढ आपल्याला इथे येणार. थंडा थंडा वाटतं एकदम. गारगार हवा इथे. हिमालयामध्ये आल्यासारखं वाटतं. कोणते गे कधी रे सत्यवान सोनालकर रात्री आता आम्ही जस्ट पोचलो. रूम बघायला झाले. कुठं बघता तो रूम बघितलं. रूम भेटले नाही इथे आता. सीझन नाही एवढी गर्दी पण आहे ना. भावानं 12चं टायमिंग झाले आणि आम्ही बाहेर आलोय. नुसता धुकात वाटतोय पण कोण नाही इथं. सगळीकडे धुका. महाबळेश्वरची हीच मजा आहे. आणि थंडाव्यात लोक आनंद घेण्यासाठी येतात. आम्ही 5 जण निघालो बाहेर आणि एक जण आमचा थांबलाय रूम मध्ये. मजा आहे. आणि रात्रीचे किती वाजलेले आहेत? 12 वाजले. रात्रीचं 12 पर्यंत पूर्ण मार्केट खाली झालेलं आहे. क्वचितच लोक दिसतील इथे आता. आमच्यासारखी जी फिरायला इच्छुक असतील ती. तर भावांना आता सकाळ झालेली आहे आणि जस्ट उठलेलो आहे. मी महेश रेडी झालाय. वैभव झोपेत आहे. विद्या पण झोपले इकडं. हे दोघे आले नाही. यांना करमत नाही. सारखं फोन करतात मला सारखे. तो वैभव पण लगेच लाईव्ह येतं. आलेच नाही मग गेलं मिनिटाला फोन करतात तुझे. तर काय गुड मॉर्निंग. 10चा टायमिंग झाले आणि आम्ही आता खाली आलोय. दुका आहे त्याच्या प्रमाणात आणि लोक पण काही जास्त नाहीत उतरलेली. जर जस्ट थोडासा ऊन आला होता लगेच गेला. चाय घे ना आपल्याला आता सध्या. चाय घे ना पहिले. पहिले चाय घेतो आणि मग काय इडली डोसा असेल ते इडली डोसा घेणार. तेव्हा वडापाव जमणार नाही आपल्याला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, शिवशंकर भोलेनाथ शंभो. महादेवाचे दर्शन इथे कुठे जवळपास झाले तर बघू. महादेवांची कृपा लवकर.
चला मित्रांनो, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रतापगड फॉर्ट बघू शकता पूर्ण आमच्यासोबत. तसं आम्ही शिवरायांचे सर्व भक्त पण आहोत. शिवराय आमचे आराध्य दैवत आहे. आमचे दीपेश पाटील कट्टर शिवभक्त आहे. शिवाजी महाराजाचा भाग. काही ना कसा मध्ये मध्ये बोलतो तू. मध्ये मध्ये वेगळा नका बोलू. आपलीच घालत आपण. आमचा तो कॉमेडियन कोण इंग्लिश त्याचं नाव विसरलो. बिल काय नव्हते. बिल गेट ना रे तो. हा मिस्टर बिल. आणि मागे डब्बर पण आहे. तुम्ही बघू शकता त्या पाठीमागे आपला आमचे खजिनदार बस बीस सगळा झालं तुझं. साहेब पाठीमागे बसले आहेत, खासदार साहेब. वैभव पाटील मागे बसून सुद्धा खूप आनंदी आहेत. आणि लागले बेल पर ट्रॉफिक लागली काही आमचा व्हिडिओ लागल लेक तिथे एन्जॉय करताना हिंदू तिथे मित्र होतो. मंडळी आता आम्ही पोहोचलो विनायक पॉइंटला. जस्ट जेवण केल्यानंतर डायरेक्ट इथेच. काय झालं रे? बोट राइडिंग के सबसे बोल रहा है. विनायक मध्ये आता आम्हाला बोटिंग करायचा विचार झालाय आणि आम्ही बोटिंग करून घेतो. जरा मस्त आहे की थंड वारा पण सुटलेला आहे. मोसम रंगीला मोसम मध्ये बोटिंग करून घेतो आम्ही सगळे. मागच्या टायमाला महाबळेश्वर आलो जाऊ बोटिंग करायला राहून गेलता. या टायमाला करून घेतो. चला चला आता बोटिंग मध्ये शूटिंग बघू. तुम्ही मंडळी गेलेले पुढे माझा हो मॅडम मैं देता ना बुलाव इधर. नको गेले डायरेक्ट. वावरला आता बोटीत बसलेलो आहे. मस्त पैकी हवा सुटलेली आहे आणि दोघे जण मागे बसले तिकडे. आम्ही तिघे जण समोर आहे आणि महेश भाऊ आमचा पुढे गेले तिकडे. ड्रायव्हर मेन ड्रायव्हरला मदत करण्यासाठी. कॅप्टन हे आजच्या बोटीचे कॅप्टन. आजच्या बोटीचे कॅप्टन. तुम्ही कॅप्टन म्हणजे गौतम ओके. आता कधी मराठी माणसं तुमची सगळी दाबली दाबली आमच्याकडे आहे. सातारा सगळं हाताळी कामगार असं का मला तू काही करशील तर इतका भातामध्ये मग त्या समजा तू का होता मुलगा एवढी मजा असेल आमची. कशी माहिती आम्हाला मजा पण कमी. तर भावांना बोट रायडिंग झालेली आमची आणि मंडळी नाराज आहे कारण त्यांना जवळून आणले वाटतं असं वाटतंय. पण मला वाटतं की व्यवस्थित झालंय. मजा
हे लोक नाराज झालेले आहे मग कधी आम्ही नाराज आहे, आम्ही भरपूर खुश आहोत. एकदम आनंद एन्जॉय करू. आणि आम्ही आता मायक्रो गार्डन मध्ये जाणार आहोत. चला इथून आता स्टेट मायक्रो गार्डन मॅप्रो गार्डनला जाणार. मंडळी बोटिंग झाली आता माझी करून आणि आम्ही इथून आता निघणार स्टेट मॅप्रो गार्डनला. पावसामध्ये पण बऱ्याच प्रमाणे गर्दी आहे तिची. लोक सॅटर्डे संडेचा आनंद घेतात इथे. वाटला तर ऑफ सीझन असेल पण भरपूर प्रमाणात गर्दी आहे. सॅटर्डे संडे लोक आवर्जून येतात तिकडे महाबळेश्वरला. तर इथून आता निघतो स्टेट मॅप्रो गार्डनला. त्याच्या बाहेर जाम गरम असतं ना बघा ना माझ्या राऊंड नाही फक्त या जमलं. आता विनायक पॉईंटला पोहोचल्यानंतर मी बघतो तो अवस्था खूप खतरनाक आहे. पाण्यामध्ये पुरा चिकट झाले. नाही जास्त बैठो का ड्राइवर सीट पे? हाँ चलाएंगे. याला जाऊ दे. चला पार्किंग से लगा रही वीडियो. करून टाकणं पण चुकीचं आहे. इथं बेसमेंटमध्ये रस्ता बरं ही आहे पार्किंग एरिया मार्केटमध्येच. आणि धुका बघा कसा प्रकारे भरपूर प्रमाणात धुका आहे. मस्त गारगार वाटतंय. तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय प्रतापगडच्या पायथ्याशी. तर इथून प्रतापगडचा एंट्री पॉईंट आहे आणि इथून आम्ही डायरेक्टली गडावर जाणार आहे. गड इथून दिसत नाही, धुका आहे खूप जास्त प्रमाणात. नेटवर्क मध्ये तर मंडळी गुड मॉर्निंग. आज संडे आणि आता आम्ही इथून डायरेक्ट थेट रायगडला निघणार आहे.